जून 2024 आहे। 10 जून 2023 ला बरोबर 1 वर्षापूर्वी हा सांगलीतल्या आत्मा असलेला सांगली तासगाव आणि खानापूर आटपाडी जोडणारा मुख्य रस्ता आहे। तिथं चिंतामणनगरचा रेल्वे पूल पाडून आज 1 वर्ष झालंय। गेल्या पूल पाडल्यापासून आपण वारंवार प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा केला, जिल्हा प्रशासन असेल, रेल्वे असेल। मात्र ह्या जानेवारी 2024 ला पूल जो पूर्ण व्हायला पाहिजे होता, त्याच्यानंतर आज 7 महिने झाले। आज 10 जून 2024 आहे, मात्र सदर पुलाचे काम आता सुद्धा 50% वर सरकलेलं नाही। त्याचा निषेध म्हणून आज सांगली शहरातील व्यापारी असतील, सर्व सामाजिक कार्यकर्ते, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एक प्रतिकात्मक आंदोलन म्हणून आम्ही आज चिंतामणनगर पुलाचं वर्षपूर्तीनिमित्त वर्षश्राद्ध घालून आम्ही आंदोलन केलेलं आहे। या सर्व व्यापाऱ्यांनी सहभागी झालेले आहेत। या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की ह्या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ 1 महिन्याच्या आत जर सदर पुलाचं काम पूर्ण नाही झालं तर आम्ही बेमुदत रेल रोको आंदोलन करणार आहोत। आणि ह्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासन असेल, रेल्वे असतील आणि सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यावर राहणार आहे। आज वर्षश्राद्ध आंदोलन म्हणून आम्ही पुलाचा जुना फोटो काढला, त्या फोटोला हार घालून आम्ही आज जे आपण हिंदू पद्धतीने जे श्राद्ध घेतलं जातंय ते प्रतिकात्मक दही भाताचे नैवेद्य दाखवून आम्ही आता इथं पूजा केलेली आहे। त्याच पद्धतीने श्राद्धाला आपण जेवढे इथं आंदोलनात जे नागरिक सहभागी झाले आहेत त्यांना शिरा भात आमटीचे जेवण पण घातलेलं आहे। ते जेवण पण आता थोड्याच वेळात चालू होईल। अमर झाला, अमर झाला, अमर झाला रेल्वे प्रशासनाचा, रेल्वे प्रशासनाचा, कॉन्ट्रॅक्टरचा, कॉन्ट्रॅक्टरला पैसे न देणाऱ्या प्रशासनाचा, जिल्हा प्रशासनाचा धिक्कार। अरे पुलाचं काम रेकॉर्ड होऊन नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या प्रशासनाचा